शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरून अमित शहा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। शहांच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं। पाहूया हा रिपोर्ट। कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। राज्यातील जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला। कोणती शिवसेना खरी आणि कोणती नकली, कोणती राष्ट्रवादी खरी आणि कोणती नकली याचा निर्णय देखील महाराष्ट्रातील जनतेने केल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय। कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। अमित शहांच्या टीकेला ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय। अमित शहा अमृत पिऊन आलेले नाहीत, परत सांगतो मी, अमृत पीकर नहीं आए हैं अमृत शाह, मोदी जी और कोई भी। कभी न कभी सबको जाना है ना, तब जनता फैसला करेगी कौन सच है कौन झूठ है। माझी त्यांना विनंती आहे, जरा चंद्रचूडांना विचारून या शिवसेना खरी कोणाची। हिम्मत असती ना त्यांच्यात तर त्यांनी निर्णय दिला असता बरं का, मग कळलं असतं तुम्हाला। तुम्ही सगळ्या न्यायपालिका ध्वस्त करून टाकल्या, सगळ्या संस्था ध्वस्त करताय, लोकशाही ध्वस्त करताय, म्हणून एवढं बोलू शकता, लक्षात घ्या। एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये अमित शहांचा पोलादी विचारांचे गृहमंत्री असा उल्लेख केला। त्यावरून देखील संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। देशाचे कणखर आणि फौलादी विचारांचे गृहमंत्री अमित शाह साहेब। लोह पुरुष कोण? अमित शाह। मग सरदार वल्लभभाई पटेल कोण? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण? काय हे लाचार आहेत सगळे, हे डरपोक आहेत, ते घाबरलेले आहेत। शिंदेंनी अमित शहांची स्तुती केली, त्यावर संजय राऊतांनी शिंदे घाबरले असल्याचा टोला लगावलाय। त्यावर शिंदे जर घाबरले असते तर सुरत आणि गुवाहाटीला गेले असते का, असा सवाल उदय सामंत यांनी केलाय। ते जर घाबरले असते तर 2.5 वर्षापूर्वी गुवाहाटीला गेले असते का? ते घाबरले असते तर सुरतला गेले असते का? ते घाबरले असते तर माझ्यासारख्याला उद्योगमंत्री त्यांनी केलं असतं का? मराठी भाषेचा मंत्री मला केलं असतं का? 1.5-2 वर्षामध्ये सकाळी उठून एकनाथ शिंदे साहेबांवर टीका झाली नाही, एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी झाली नाही, असं एकही दिवस गेला नाही। आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं, अरे एका माणसाला तुम्ही किती टार्गेट करणार आहे, पण त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे। या सगळ्या घाणेरड्या टीकेला ते अजिबात उत्तर देत नाहीत, कामानं उत्तर देतात। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना हात दिला। इतकंच नाही तर पवारांसाठी बॉटलमधून ग्लासात पाणी देखील ओतलं। पंतप्रधान मोदींच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे, तर काही जण याकडे राजकारणाच्या नजरेतून पाहतायत, तर दुसरीकडे अमित शहा महाराष्ट्रात येऊन खरी राष्ट्रवादी आणि खोटी राष्ट्रवादी म्हणत एक प्रकारे शरद पवारांवर टीका करतात। दरम्यान अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी खोचक उत्तर दिलंय। भाजपामध्ये शहा आणि मोदींमध्येच बेबनाव सुरू असल्याचा दावा अंधारे यांनी केलाय। इकडे शहा येतात, पवार साहेबांवर टीका करतात, तिकडे मोदीजी मात्र पवार साहेबांना पाण्याचा ग्लास वगैरे भरून देतात। तर शहा आणि मोदींमध्ये काहीतरी बेबनाव चाललाय का? शहांची एक वेगळी पॅरलल यंत्रणा आणि मोदींची एक वेगळी पॅरलल यंत्रणा, असं काहीतरी चित्र चाललंय। मी पुन्हा सांगते की केंद्रातलं सरकार जर कधी अस्थिर झालं तर त्याला सगळ्यात मोठं कारण हे अमित शहा असतील कदाचित। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।